का त्यांच्या घरात, आमच्या घरात आणि कोपऱ्यातल्या घरात खूप पाणी येते, त्यामुळे इथून सगळं खोदलंय. तर त्या दिवशी काकांना इथलं सिमेंट लावायला सांगितलं आणि इथलं पाणी हवंय तसं. हां, पेटीवाला पाहिजे. मग पेटीच आहे. गुड मॉर्निंग. तर आज डायरेक्ट 10 वाजताच उठले. रात्री 2-2:30पर्यंत काही झोप नव्हती. व्हिडिओ एडिट करत होतो. परत किरणने टँक साफ केला, ते साफ करत बसलो. 1-1:30 वाजला. कारण का टाकी खाली करायची होती, कारण का वरचं काम बाकी आहे. आणि आता चालले चिकन आणायला, कारण का आज खूप दिवसांनी चिकन बिर्याणी बनवणार आहे. मला खाऊशी वाटले. किरणला मटन बिर्याणी खायची होती. म्हटलं मटण आणलंस की माझा उपवास लागतो मला, कारण मला मटण आवडत नाही, त्यामुळे आता चालले घ्यायला. तर आता आले चिकन घ्यायला. चिकन दे ना भाई. तर इथं मस्त ताज्या कोथिंबिरीच्या जुड्या आहेत. चिकन तर घेऊन झालं. कशी मेथीची जुडी? मेथीची जुडी कशी? मेथीची जुडी त्यांना समजत नाही काय बोल. तर 20 रुपये मेथीची जुडी, 20 रुपये कोथिंबिरीची जुडी. स्वस्त आणि चांगली ताजी होती. हां, 20 रुपये चांगले आहेत. घेऊन टाकली मग काय हो, तुम्हाला नाही ते गेलं. तर घरी आले पटकन आणि चिकन मॅरिनेट केलं. एकीकडे आपला बिर्याणीचा भात होतो आणि कढई ठेवले तापत. तर आता मी आले वरती डोंगरात. आमच्या इथे जे घरात 4 घरात पाणी येते, तर इथे काम चालू आहे. आज्या सुट्टी घेऊन राहिल्यात, कारण का त्यांच्या घरात, आमच्या घरात आणि कोपऱ्यातल्या घरात खूप पाणी येते, त्यामुळे इथून सगळं खोदलंय. काय आजी, काय त्रास होतोय? काय तर अशी तर आंघोळ करतो का गटाराच्या पाण्याची, लंगड्याची. लंगड्यानं भाड्यानं केलं, त्याची रडकी झाली त्याची. त्याला येऊ दे, हे लंगडा ह्या लंगड्याने एवढं विद्या बहिणं तिला म्हणे तू ते बाळा वर आली ना पूजन करायला, विद्या तू जाऊ नको वर, ती आमची रिस्काने आहे, मी जबाबदार आहे. आता लंगडत येते का इथे पासली पडायला, मी अशी बोलते. कुठंच ती पैसे घेऊन अशी बोलते. तर हे सगळं खोदून काढतात ते इथे नाही राहत, आणि त्यामुळे हे सगळं पाणी आहे ना झिरपून आमच्या देतात. ते माहिती आहे, ते मंगेश भाऊ गावी येतात, ते आपले पाष्टे, त्यांची सासरवाडी इथे राहतात, त्या प्रियंका वहिनी. आणि हे सगळं पाणी झिरपून आमच्याकडे येतं. काय माहित काय बाथरूम बांधले. मग हेच पाणी सगळं येत असेल ना. कसं करणार हे कामदार, कसं काम करणार काय माहित. कोण शैल्या? वरती कुठून येतात खंडातले? हे काय तुझी घर आहे? पण ते वरती कसे येतात? इथे पायऱ्या आहेत वाटतं. आणि हे सगळं खोदून काढलं, ते सगळं पाणी झिरपून आमच्या घरात येत आहे. या रूमच्या खालीच आमची नवीन रूम आहे. आपल्या कोपऱ्यावर नाही का? हां तेच. ते एक समजत दगात तोडलं पाहिजे त्या पायऱ्या. हे पुढे आहेत त्या घरात आहेत, त्यांनी पण पाईप आणायला वहिनींना खाली पाठवलंय. त्याला वारं लागते त्या पोराला. त्यांचं कसलं पाय तुटलं काय माहित. अरे घर स्वतः बांधते मी. ओ हे बघा आजी, इकडे या. याने ना पाईपच्या खाली आधी सिमेंट लावलेलं आहे, त्याच्यानंतर पाईप टाकतात आणि ते बाजूने पण करणार. तेवढं काय वो क्या बोल रहे, खाली बाजू में है ना वो भी सिमेंट कर. तर आता डोंगरातलं काम झालं आणि बाथरूमचं जे लाईट निघाली होती, म्हणजे प्लग बाहेर सोडला होता, त्याचं कनेक्शन करून घेतोय. आणि वरती खूप वेळ गेला माझा, त्यामुळे जेवण राहिलं. तर आता चिकन शिजायला घातलं आणि भात रेडी आलं. काय काय हो हो लागलं. ओके, तुटलं नाही ना. तर आपली बिर्याणी रेडी झाली आहे आणि माझ्या कृषिकाला खूप भूक लागली. जेवणालाच 3 वाजले, लेट उठल्यामुळे, आणि वरती डोंगरात गेलेली. परीचे कपडे रेडी झाले. हां आणि काय, त्यामुळे लेट झाला. 3 वाजले. चला पटापट. तर त्या दिवशी काकांना इथलं सिमेंट लावायला सांगितलं आणि इथलं पाणी नाही, हे फ्रीजचं पाणी एक्स्ट्रा आहे. आणि फ्रीज पण थोडं आता खराब झालं आहे, आता नंतर बघू. पण ह्याची सेटिंग हल्ली आहे, त्यामुळे एवढं सगळं पाणी येतं आहे. मला वाटलं तिथे काय लिकेज आहे म्हणून तिथे सिमेंट लावून घेतलं, पण किस पे रखना चाहिए था वैसे. भाप बनकर जाता है ना ऊपर. बड़े फ्रिज का हाई पे रखूं.
फिर नहीं होएगा पानी? नहीं, रुको रुको मैं करती हूँ. साफ करो पहले पीछे का. पीछे का साफ किया, ऊपर रखना है खाली. तर आता संध्याकाळ झाली आणि मी चालली आहे मम्मीकडे. चला. काय करताय? गणपती करतात. अजून किती फिनिशिंग करायची आहे? भरपूर असतील ना? 10-12. तुला गणपतीचा हात लावला. आजच बोलले गणपती नंतर बोल. काय? असं माझे तुला पप्पा. अहो मी तसा पण बोललेली. आणि छोटी मूर्ती आहे का पेंट करायला? ती आहे ना. मग ती मी बोलली. ते मला द्या आराम. आता सध्या आहे का? पुढल्या हप्त्यात. काय? पुढल्या हप्त्यात पुढच्या हप्त्यात चालेल. छोटीशीच पाहिजे, जास्त मोठी नको. 6 इंच म्हणजे एवढी. हां चालेल. मला किती होतं सांगा. बापरे सगळे हे गौरी गणपती म्हणजे गौरी आणत नसतील ना ते लोक गौरी गणपती असल्यावर? हे बरं आहे. असं काय नाही, जोडपा एवढी जोडपा आपण. लागतो. काय तेवढंच काम नाही. इथं बसा, चाय पाणी द्या, हे करा. जेवण झालं नाही? मग फिरता कशा? तर आत्ताच मम्मीकडे आले आणि मम्मीच्या इथे पोचले. आमचा दरवाजा आजकाल बंद असतो कारण का हवा एवढी येते ना इथे. पुढे गेली मम्मी. हवेने गेली. तर कृषिकासाठी खेळणं बघायला आलं. डॉक्टर सेट आहे का? कसं आहे दाखवा. ते नाही. तर कालपासून ती हट्ट करते आमच्याकडे, तिला डॉक्टर सेट हवं आहे. कसं आहे? हां इथं पेटीवाला पाहिजे असतो. मग ही पेटीच आहे. थोडं काढले ना तर असं फोल्ड होईल बघा इथं लॉक आहे. बघूया कसं. मास्क वगैरे सगळं आहे. कितीला आहे? आणि काय नाही. अजून दुसरा कोणता आहे? हे घ्या ना चांगलं आहे. चांगल्यातलाच पाहिजे अजून. हे चांगलं आहे ते. त्यातला अजून बघा दाखवा. तिला कसं पेटीवाला आहे ना ते असं पेटीवाला. बघूया का? कानात पण नाही. त्यात नाही. ते आयटम मला पुढे बघून येऊ. किती वाजेपर्यंत आहे तुम्ही? ठीक आहे. हां बघा. ये कैसा है खोल के दिखा. तिथं पॅकिंग अरे पैक सामान क्या प्राइस है इसका? 300. चेक करो पहले, दिखा कैसे है अंदर. लेने का तो है ही. दूसरा और वो दूसरा कौन सा? दुसरे जे मोठे आहेत रे. चॅक करण्यात आहे ना एक वाल्यानं. तर कृषिकाला पाहिजे तसं आम्हाला इथे भेटलं आहे. किरण ओपन करून बघतो सगळं प्रॉपर सामान आहे का त्यात. तर मगाशीच मम्मीकडून आले आणि कृषिकासाठी आम्ही डॉक्टर सेट घ्यायला गेलेलो. 2-3 शॉप फिरलो, पाहिजे तसं मिळालं नाही. त्यामुळे मी रिटर्न घरी आलो आणि ती झोपली होती. मी आली तेव्हा म्हटलं तिला स्वतः शॉपमध्ये घेऊन जाईल आणि तिला पाहिजे तसं घेईन. आणि आज एक सांगायचं झालं तर आम्ही आज वरती गेलो होतो. म्हणजे पूर्ण डोंगराच्या मधोमध जिथे लाईन पूर्ण खोदली आहे, ही खूप वर्षाचे जुने पाईप आहेत. आणि जे डोंगराला लागल्यामुळे ना त्यातले किती वर्षाचे पाईप आतमध्ये खराब झाले आहेत, ते चेंज करायचे आहेत. त्यामुळे पूर्ण ही 4 घरं आहेत, त्यामध्ये पाणी येतं. आमच्या इथून लिकेज आहे. आणि हे नवीन घरात काम केलं आहे तरी, एवढं सगळं व्यवस्थित केलं तरी त्या अँगलवरनं पाणी येतं. आणि कोपऱ्यातले जे घर आहे पूर्ण 4ही बाजूने ते काकींच्या घरात आहे ना पिचकाऱ्या मारतात. म्हणजे एवढं पाणी येतं डोंगराला लागून असल्यामुळे. त्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो आहे. आणि प्लस आजींच्या घरात पण ओलावा मारतो आहे, जुने चेंबर वगैरे. त्यामुळे खूप दिवस झाले आम्ही जाऊन भेटत होतो, त्यांना कंप्लेंट दिली. तेव्हा तर त्यांनी काम चालू केलं आहे. त्यामुळे आम्ही सगळेच गेलेलो आणि आजी खूप भडकलेल्या. म्हणजे जुनं काय काम चुकीचं झालं आहे. त्यामुळे त्या सांगत होत्या की असं झालं, त्यांनी व्यवस्थित केलं नाही. तर आता ते काम सुरू झालं आहे. आता बघू कसं काय होतं आहे. आणि आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट.